श्री महालक्ष्मी नमोनष्ट श्री गणेशाय नमः. इंद्र उवाच नमस्तेस्तु महामाये श्रीपीठिते सुरपूजिते चक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडरूढे कोलासुरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यंतरहित देवी आद्यशक्ती महेश्वरी योगचे योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापर देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मारुती महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबर धरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते महालक्ष्मी नमस्तुते. श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो. श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दरिद्र काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपांनी राहते. तिला नमस्कार असो. नमस्कार करा. कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंददंती केतकीवनी सुशीला कदंबवनी कदंबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची कहाणी आहे. द्वापार युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले शांबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सारी संपत्ती स्वतःकरताच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी रथचंद्रिका राणीच्या मालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमळा. माझ्या पतीचं नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. त्या ह्याचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीवाणी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मीची व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीनं भरलं. तिच्या जीवनात आनंदी आनंद आला. पुढे ते पती पत्नी निधन पावले. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मीलोकात वैभवात राहिली. त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले. ह्या जन्मी त्यांचा जन्म राजगृहात झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धेच्या रूपातील श्री महालक्ष्मीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती दिली व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती. हे काही राणीला कळले नाही.
राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरवले. ती राजवाड्यातून निघाली. वाटेत तिला शांबाला भेटले. शांबाईला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबाईला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवावर आणि सुरचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले व त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी येण्यासाठी आपल्या शांबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले. तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नानापरीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने त्याला हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सुरचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सुरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. शांबालेने महालक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करविले. सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने महालक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून शांबाईला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली. निघताना तिने त्यातले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राजाचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा दीड धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने थाटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राजाचे सार. शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मींची कृपा होईल. सुख, समृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सकळ मनोरथे पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर ऋतूने श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. श्री महालक्ष्मी देव्यो नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतापरणमस्तु.